नमस्कार, अध्यक्ष न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण गेवराई येथील फिल्टर पाण्याच्या टाकीवर आलेलो आहोत। इथं या जागेहून गेवराई तालुक्यातील ग्रामीण भागाला पाणी पुरवठा टँकरद्वारे केला जात आहे। आज आपण बघू शकता तिथं सर्व टँकर उभे आहेत आणि ह्यो जो जाणार रस्ता, ह्या रस्त्याला समृद्धी पार्क पाशी वारंवार खड्डा होत असून तिथील काही नळ लिकेज होत आहेत। त्यामुळे वारंवार इथं टँकर फसत आहेत, त्याच्यामुळे टँकर बंद होत आहेत। तसेच काल दिनांक 17 रोजी ही डिझेल नसल्यामुळे काही टँकर बंद होते, आजही बंद आहेत। दर 4-8 दिवसाला असं काही नाही काही होतं की टँकर बंद होतात। संबंधित गुत्तेदाराचे याकडे दुर्लक्ष होत असून यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना पाण्या वाचून त्यांचे हाल होत आहेत। याकडे जिल्हाधिकारी मॅडम यांनी लक्ष देण्याची गरज असून या सर्व प्रकाराची चौकशी करून या गुत्तेदाराचं बिल अडकिण्यात यावे। तसेच लॉग बुकवर हा गुत्तेदार किती ट्रिपा टाकतो याची ही चौकशी व्हावी। धन्यवाद। सध्या या ठिकाणी आपल्या सोबत टँकरचे मालक आहेत, यांच्याही काही अडचणी आहेत, तर आपण त्यांच्याशी जाणून घेऊया। काय अडचण आहे तुमची? हेच रस्त्याची अडचण आहे, डिझेलची अडचण आहे आम्हाला। गाडी वेळेवर भरत नाही। गाडीला एवढं खड्डा पडलाय, भरपूर मोठा खड्डा पडलाय। तुम्ही जर खड्डा बघता तर गाडी एखादी जर पडेल, त्याच्या बाजूला गाड्या लागल्या असतात फोर व्हीलर, एखाद्याच्या फोर व्हीलर जर गाडी पडली तर त्याचा जिम्मेदार कोण राहणार? एखादा माणूस तिथं गेलं त्याचा जिम्मेदार कोण राहणार? इथं गाडी वेळेवर भरत नाही। आम्ही सकाळी 4-5 वाजता उठून येतो की गाडी भरेल, लवकर खेप होईल। तिथून आम्हाला सरपंच सारखं परेशान करतात, हे टायमाला डिझेल देत नाहीत। हे डिझेल आता देतो मग देता म्हणता आमचे येळ जातो। पहाटे 4 वाजता येते आणि इथं गाडी भरत नाही, इथं 3-3 घंटे बंद करतात। इथं गाडी फसली, रात्रीभर गाडी तिथेच होती, ड्रायव्हर मध्ये झोपलेलं होतं। हे आता ह्यांचं काम नव्हतं का गाडी काढायची बाहेर? शेवटी ते मालक आला, ते गाडी काढून नेली। ते जर रस्ता चांगला जर राहिला असता, ती गाडी फसली असते का? मग तेवढं पाहायचं ना। आणि ह्यांना सांगितलं तर हे डायरेक्ट म्हणजे ते रस्त्याचं आमच्याकडे काही घेणं नाही, आम्ही करू शकत नाही। हे असं तसं म्हणजे तुमचं तुम्ही बघा। आज सकाळी कुणी 4ला आले, कुणी 5ला आले, कुणी 6ला आले, तेव्हापासून गाड्या बंद आहेत। आम्ही बिगर आणण्या पाण्याचं येतो आणि इथं ह्यांची वाट बघत बसतो, केव्हा चालू करतात, केव्हा गाडी भरण। इथं रस्त्याचा प्रॉब्लेम आहे, हे काय वेळेवर कामे होत नाहीत, काय नाही। एकंदरीत आता जोपर्यंत रस्ता क्लिअर होत नाही तोपर्यंत टँकर बंदच राहणार। तोपर्यंत टँकर बंदच राहणार, कुणी गाडी टाकू शकत नाही। रात्री एक गाडी रात्रभर इथं उभा राहिले, 2 दिवसात 5-5 खेप आहे बरं का, रोज एकच खेप होऊ राहिले। एकदा गावाला पाणी भेटाना, त्यांच्या रोज फोन येतात। आता कसं करायचं ड्रायव्हरला? हेच आता काल बी डिझेल मुळे बंद होते, 2-3 दिवसापूर्वी डिझेल मुळे बंद होते। तर डिझेलचं कसं आहे? समजा तुमचं माल ठेकेदार डिझेल ठेकेदार डिझेल देतात आम्हाला, पण वेळेवर देत नाही। मग त्याच्यामुळे टँकर बंदच राहत असतील। टँकर बंद राहतात, कधी चालू राहतात, कधी डिझेल दिलं तर चालू राहतात, डिझेल नाही दिलं ते मग बंद करतात आणि जातात मग ड्रायव्हर घरी। काय करणार ते? का त्यांच्या मालक पदरून कधी टाकणार? मालकाने असे किती वेळा पदरून टाकलेलं आहे। तर एकंदरीत आपण पाहिलं असता टँकरच्या ये जा करण्याने रस्त्याला खड्डा पडलेला आहे। त्या खड्ड्यामधून सध्या चिखल झालेला आहे, पाईपलाईन लिकेज झालेली आहे। त्याच्यामुळे टँकर काल एक रात्री गाडी फसून होती, त्याच्यामुळे सध्या टँकर बंद आहेत आणि ठेकेदार ही टाइमावर डिझेल देत नसल्यामुळे वारंवार टँकर बंद होत आहेत। याकडे जिल्हाधिकारी मॅडम यांनी लक्ष देण्याची गरज आहे। तसेच लॉग बुकवर हा गुत्तेदार किती ट्रिपा भरतो याचीही सखोल चौकशी करून नंतरच याचे बिल काढण्यात यावे। धन्यवाद। आपल्या सोबत ग्रामपंचायतचे कर्मचारी आहेत, त्यांच्याकडून आपण येथील समस्याचा आढावा घेऊया। आज 17 तारखेला आमची या ठिकाणी ड्युटी असल्यामुळं सकाळी 7 वाजता या ठिकाणी आम्ही आलेलो आहेत। परंतु समृद्धी पार्क या ठिकाणी पाईपलाईन फुटल्यामुळं त्या ठिकाणी मोठा खड्डा झाला आहे आणि त्या खड्ड्यामध्ये रात्री टँकर फसल्यामुळं आज सकाळपासून टँकर वाहतूक बंद आहे। आणि ही माहिती आम्ही गटविकास अधिकारी श्री कांबळे मॅडम यांना कळवलेली आहे। धन्यवाद।